शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिवस आला, सोन्याचा दिवस आला. बघा, थकीत विमा 2022 ते 2025 आजपासून खात्यामध्ये येणं सुरू झालेलं आहे. आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिला. मंत्रिमंडळाचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे. सरकारने आता खुशखबर इथं शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. कारण की पीक विमा जो काही 2022 पासून तर 2025चा असणार आहे थकीत, तर तो खात्यामध्ये येणं आता सुरू झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पीक विमा संरक्षण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राप्त इथं करण्याचा आदेश त्यांनी स्वतः दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आताच घोषणा केल्या. तुम्ही सुद्धा पाहू शकता की इथून पुढे तुम्हाला पीक विमा आता मिळणार आहे. बघा, तुम्हाला कोणत्या पिकाला किती रुपये मिळणार आहे, खास करून किती जिल्ह्यामध्ये थकीत पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, यासाठी काय करावं लागणार आहे. तुम्हाला फॉर्म तर भरावा लागणार नाही किंवा कुठं अर्ज तर करावं लागणार नाही. हे संपूर्ण प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा तर मिळणारच आहे. बघा, भात, चचणी, त्या उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कारले, मूग, त्यानंतर कापूस, मका, कांदा, तीळ अशा भरपूरशा प्रकारच्या पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये इथे येणार आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आल्या. पंतप्रधान मुख्यमंत्री पीक विमा योजना आता 2022 पासून तर 23, 24, 25 जो काही रखडलेला पीक विमा असणार आहे तो सर्व तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. बघा, इथं पीक विम्याला मंजुरी करण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पीक विमा या सर्व गोष्टीचा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पीक विमा वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आली. शेतकऱ्यांची नवरात्र आता गोड होणार. इथं असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले, आता 2000 कोटी रुपये पीक विमा या वाटप करण्यासाठी 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा प्रति हेक्टरी 23,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये इथं पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये येणार. म्हणजे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. आज काही शेतकऱ्यांना उद्या आणि काही शेतकऱ्यांना परवा, म्हणजे 3 दिवसाचं वाटप चालणार आहे. तर आज या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी सांगतो, टेन्शन घेऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटप या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. 2022, 23, 24, 25 हे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी जो काही थकीत आणि रखडलेला पीक विमा होता तो मुख्यमंत्री साहेबांनी आता वाटप करण्याला सुरुवात केलेली आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 2000 कोटी रुपयाची निधी आता बँकांना देण्यात आलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांची आतुरता संपली. बघा, राज्यांमध्ये 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये ह्या 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे. म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा ह्या 3 टप्प्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्णपणे होऊन जाणार आहे. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी पैशांचा वाटप करा असं कृषी विभागाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्ज कृषी विभागाकडून 2000 कोटी रुपयांचं इथं चेक जे काही बँक असणार आहे तर त्या बँकेंना दिलेलं आहे. कोणकोणत्या बँकेंना दिलं ते देखील मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून आता फायनल निर्णय इथं जारी करण्यात आलेला आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कृषी विभागाला आदेश दिला. कृषी विभागाने बँकेंना आदेश दिला. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. प्रति हेक्टरी 23,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तुमच्याकडे 3-4 हेक्टरी जमीन असेल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. कारण की आता शेतकऱ्यांना 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी मित्र, मी आतुरतेने वाट बघत होते की नेमकं आमच्या खात्यामध्ये पीक विमा कधी मिळणार. 2022 पासून भरपूरशा शेतकऱ्यांनी वाट बघितली, परंतु पीक विमा काही जमा झाला नाही. आता त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. संपूर्ण जिल्ह्यांची, बँकांची यादी आणि पात्रतेची यादी संपूर्ण सांगतो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आताच्या ठिकाणी पहिला सुद्धा टप्प्याला वाटप करण्याची इथं मंजुरी दिली. चेक कृषी विभागाने सुद्धा ह्या बँकांना दिलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 3 दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील. 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार. म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होऊन जाणार. कसल्याही परिस्थितीमध्ये हे पैशाचं वितरण होणार म्हणजे होणार आणि 100% होणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. 2022 पासून पीक विमा भरलेल्या तर 25 पर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार असं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे. आता बघा, पहिले ज्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे याची यादी देखील आपण पाहणार आहोत. आता टप्प्याटप्प्यांमध्ये पीक विम्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. आता भरपूरशा बँकेमध्ये हे पोहोचवले नव्हते पैसे, कारण की बँकेचं सर्व्हर डाऊन होतं आणि काही तांत्रिक प्रॉब्लेम, तांत्रिक अडचणी इथे क्रिएट झालेल्या होत्या.
आता स्वतः IFSC कोड देखील काही बँकांचा बंद असतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी लवकर पैसे जमा होत असतील त्याच बँकेमध्ये पैसे टाका. म्हणून तुम्हाला मी बँकेची यादी देखील सांगतो, व्हिडिओला लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यामुळे आज कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते देखील आपण बघणारच आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून अनेक बँका इथं सापडलेल्या आहे ज्यामध्ये लवकर पैसे जमा होत नसतात. त्यामुळे ठराविक 10 बँकांमध्ये सरकारने पैसे जमा करण्याचा आदेश इथं दिलेला आहे. आता निवडलेल्या 10 बँकांमध्ये 2022, 23, 24, 25 म्हणजे आता या 3 ते 4 वर्षाचा जो काही रखडलेला पीक विमा असणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी टाकण्याचा आदेश दिला. बघा आता शेतकऱ्यांचं पावसाळ्यामुळे इथं खूप सारं भरपूर नुकसान झालं. आता आपण या ठिकाणी 2022 पासून तर 3 ते 4 वर्षाचं एकत्रित पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. बघा इथं 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. भरपूरशा शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपये. ज्या शेतकऱ्यांकडे 4-4, 5-5 हेक्टर जमीन असेल त्यांच्यासाठी खूप मोठी लॉटरी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं. आता मी तुम्हाला बँकेची यादी सांगतो, त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक. तर या सर्व बँकांमध्ये सर्वात मोठी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा आणि पोस्टाची बँक. हे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये खातं काढलेलं आहे. तुमचं खातं जर या बँकेमध्ये असेल तर 100% तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे. आता बघा जिल्ह्यांची यादी सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पहिल्या टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे हे देखील आपण पाहून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा आणि अमरावती आणि नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे. या शेतकऱ्यांनी एकच काम करायचं आहे, तो म्हणजे जे काही द्यायचं थकीत पीक विमा असणार आहे, रखडलेला पीक विमा असणार आहे, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. तर बघा पहिला टप्पा आहे, सुरू कधीपासून होणार आहे तर 26 सप्टेंबर म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात होणार आहे. 26, 27, 28 या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. बघा मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली. त्याआधी जर तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे जमा होणार नाही. कारण की भरपूरशी शेतकरी काय करत असते, पीक विमा भरून घेते आणि भरपूरशा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न करते. परंतु 2024 पासून हे फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची फार्मर ID असेलच कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ मिळणार, अन्यथा त्यांना देखील वंचित राहावं लागणार. म्हणून तुम्हाला फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.